आज आऊसाठी पनीर पराठा बनवल्याचा चला पटकन क्विकली ही रेसिपी शेअर करते। तर काकू जसं ॲज युजल माझ्यासाठी थोडंसं पीठ ठेवताच आणि मग मी ते पीठ यूज करते, म्हणजे जास्त वेळ ना 2-3 तासाचा फक्त वेळ असतो। आणि छान आहे ना, बाहेरून पनीर आणलं तर जिथून आम्ही नेहमी आणतो तिथूनच तर पहिले स्मेल वगैरे घेऊन बघितलं, कारण बऱ्याच वेळेस काय होतं ना, पनीर हे फ्रेश नसताना जुनंसुद्धा आपल्याला देतात, तर मग स्मेल वगैरे घेतलं आणि पॅकिंगचा शक्यतो मी यूजच करत नाही, तर थोडंसं खाऊनसुद्धा बघितलं आणि मग छानपैकी वॉश करून घेतलं होतं। आणि मला तिकडनं वरून सांगत होता की एकदा चेक करून घे व्यवस्थित आणि तरच अविनाशला द्यायचं, नाही तर आपण घरी वगैरे बनवू। त्याच्यानंतर त्याच्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ, जिरा पावडर, लाल तिखट, मीठ वगैरे, धना पावडर सगळ्या गोष्टी टाकल्या। आणि पनीर पराठा माझ्या माहितीप्रमाणे मी एकदा दिलेला आहे, एकदा दोनदा, पण आता कसं आहे वेगवेगळे पराठे देऊयात म्हटलं, नेहमी पालक किंवा ह्याच देत असते, तर आज म्हटलं छान मोठ्या उंड्याचा छानपैकी पराठा बनवला आणि तो मस्तपैकी तेलात आणि थोडंसं नंतर तुपामध्ये छान भाजून घेतला आणि मगच, आणि तो इतका छान फुलला ना, जसे बाहेर पनीरचे पराठे मिळतात ना तसाच झाला होता, अगदी छान। म्हटलं चला अविनाशने पण आवडीने खाल्ला तर मला काहीतरी बनवण्याचं सार्थक होईल, आणि ते तसंच झालं मस्तपैकी छान। ह्या कटरने ना कट करून घेतलं मी, पूर्ण न देता ना छोटे छोटे पीसेस देते, आणि तो जर खात असेल तर मग पुढे पीसेस द्यायला कंटिन्यू करते, म्हणजे कसं वाया पण जात नाही। सो चलो ब्लॉग इथेच एंड करते, भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये, बाय, टेक केअर।